मेन 2-3 गोष्टी तुम्हाला परत पिन मारून देतो तुम्ही. नवीन स्टुडंट असो किंवा जुने स्टुडंट असो, स्वतःला एंड पर्यंत बॅक करा तुम्ही, की तुमच्यात भरपूर पोटेन्शियल आहे, तुमच्यात भरपूर दम आहे. सर पण असं उगाच कसं बॅक करायचं? उगाच नाही बॅक करायचं. तुम्ही मेन्स देताना बॉस तुमच्यात खूप दम आहे आणि मी हे मागे पण 15 दिवसापूर्वीच्या व्हिडिओत बोललो होतो. तुम्ही जर एखादी दुसरी कुठली पण मेन्स दिली असती, तर मी एवढं नसतं बोललो. पण आरबीआयची मेन्स देणं म्हणजे त्यातल्या त्यात खूप दम लागतो. कारण की इतका स्कोर आणणं आणि एवढ्या पोरांना बीट करणं म्हणजे ते काय असा तुक्का लागून कोणाची प्री निघत नाही. खूप तुम्हाला अलर्ट राहावं लागतं. तुम्ही डिसिजन मेकिंग तुमची खूप शार्प पाहिजे. नो डाऊट शिफ्टमध्ये थोडंफार इझी डिफिकल्ट झालं असेल. पण तरी पण फेरी काढली म्हणजे तुमच्यात भरपूर दम आहे. आणि प्रीच सगळ्यात अवघड आहे आरबीआयची मेन्स काढण्यापेक्षा. त्यामुळे तुम्ही अवघड काम करून बसलेले. तुम्हाला फक्त सोपं काम करायचंय. तर अननेसेसरी प्रेशर घेणं, पॅनिक होणं, जागरण करणं, शेवटच्या मोमेंटपर्यंत वाचणं हे नका करू. झोप बी प्रॉपर घ्या. बिलकुल रिलॅक्स राहा आणि पूर्ण प्रोसेसना एन्जॉय करा. ॲज लाँग ॲज तुम्ही त्याला एन्जॉय करता तोपर्यंत तुमचा पेपर खूप भारी जाणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊन नका जाऊ, की हा माझा ड्रीम जॉब होता आणि मला हा पाहिजेच होता आणि मला खूप प्रेशर येऊन गेलं. ते फालतूपणा आहे. नो डाऊट आपल्याला तो जॉब पाहिजेच आहे, पण तुम्ही ती प्रोसेस एन्जॉय करा. की मस्त मॅथ्सच्या सेक्शनला इझी क्वेश्चन शोधायचे. सगळ्या सेक्शनला असंच करायचं आणि एनर्जी पूर्ण ठेवायची आणि एका सेक्शनचा इम्पॅक्ट दुसऱ्या सेक्शनवर नका पडू देऊ. जे झालं झालं पुढे निघून जाऊ. ठीक आहे, कारण तुम्ही एकटे नाही असे तुमच्या भरपूर जणांसोबत असं होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही स्वतःला बॅक करत राहा. खूप इम्पॉर्टंट राहील उद्या. आणि तुमची एनर्जी एवढी पाहिजे जेवढी कोणत्याच पेपरला तुम्ही तेवढ्या एनर्जीने पेपर नाही दिला असं पकडून घ्या. की सगळं तुम्हाला तिथं जाणीव पाहिजे की आपल्याला हा पेपर तसा द्यायचा आहे आणि त्या हिशोबाने एन्जॉय करा.